जेफ बेझोस आणि सांचेज यांच्या विवाह सोहळ्याला विरोध। ऐतिहासिक व्हेनिसमध्ये संतापाची लाट। व्हेनिस शहरात झळकले बेझोस विरोधातले फलक। जगातील अब्जाधीश उद्योगपती जेफ बेझोस आणि लॉरेन्स सांचेज यांच्या शाही विवाह सोहळ्याला व्हेनिस शहरातून तीव्र विरोध होतोय। यामागे कारण आहे या लग्न सोहळ्यासाठी होत असलेला अवाढव्य खर्च आणि इथं वाढत जाणारी महागाई। त्यामुळेच व्हेनिस शहरातले नागरिक रस्त्यावर उतरले असून नो स्पेस फॉर बेझोस असा मोठा फलक शहरातल्या सुप्रसिद्ध बेल टॉवरवर झळकवण्यात आलाय। बेझोस सांचेज यांच्या लग्न सोहळ्यासाठी $10 मिलियन म्हणजे सुमारे 83 कोटी रुपये इतका खर्च होणार आहे। या लग्न सोहळ्यानिमित्त इथं विविध कार्यक्रम होणार आहेत। यामध्ये सॅन जॉर्जिओ मॅझिमोरो बेट यांचा देखील समावेश आहे। मात्र व्हेनिसमधले नागरिक या विवाह सोहळ्याला विरोध करतायत। व्हेनिसमध्ये आधीच अतिपर्यटनामुळे स्थानिक जीवन अस्ताव्यस्त झालंय। सरकारी प्रयत्नांमुळे आठवड्याच्या शेवटी आणि सुट्ट्यांमध्ये पर्यटकांकडून €10 शुल्क घेतलं जातं। मात्र त्यामुळे शाळा, रुग्णालयं आणि परवडणारी घरं कमी होत चालली आहेत आणि स्थानिकांचं जगणं कठीण झालंय। त्यामुळेच विवाह सोहळा उधळून लावण्याचा आंदोलकांचा निर्धार आहे। तर काहींनी अगदी याउलट भूमिका घेतली आहे। व्हेनिसचे महापौर लुइजी ब्रुआनो यांनी स्थानिकांच्या या निषेधाला मूर्खपणा ठरवत बेझोस यांचं खुलेपणानं स्वागत केलं पाहिजे असं म्हटलंय। बेझोस हे आपल्या शहराला प्रसिद्धी आणि संपत्ती मिळवून देणारे आहेत, त्यामुळे त्यांचं स्वागत करायला हवं असं त्यांचं म्हणणं आहे। फोर्ब्सच्या माहितीनुसार जेफ बेझोस यांची संपत्ती $227 अब्ज इतकी आहे। त्यांनी 1994 मध्ये अमेझॉन कंपनी सुरू केली होती। 2021 मध्ये त्यांनी अमेझॉनचं CEO पद सोडलं। मात्र या कंपनीत त्यांचा मोठा हिस्सा अजूनही आहे। जेफ बेझोसनं पत्नी मॅकेन्झी स्कॉट पासून घटस्फोट घेतल्यानंतर लॉरेन्स सोबतचे संबंध समोर आले। 2023 मध्ये दोघांनी साखरपुडा केला आणि आता 2025 मध्ये व्हेनिसमध्ये दोघांचंही लग्न पार पडणार आहे। रिपोर्ट साम टीव्ही न्यूज।